आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच पनीर मसाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत. आपण आजकाल पनीरबद्दल इतकं ऐकतो की रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आपल्याला अगदी चांगलं खात्रीशीर पनीर मिळेल हे आपण सांगू शकत नाही, किंवा घरी करायचं असेल तरी बाहेरून पनीर आणून त्याची खात्री देऊ शकत नाही. म्हणूनच आपण घरी पनीर करून हा मस्त पनीर मसाला केलेला आहे. हाय, मी अस्मिता. मस्तिकी पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला करणार आहोत. काय झालंय, बरेच दिवसापासून ना मी घरात कुठली पनीरची रेसिपी केली नाही, कारण एक तर बाहेरून पनीर आणायचं म्हटल्यावर ते चांगलं आहे नसेल, म्हटलं घरीच पनीर करावं. मी इतके दिवस कापडामध्ये पनीर घालून त्यातनं पाणी टाकून पनीर करत होती, पण मला ही पनीर मेकरची आयडिया आवडली. म्हटलं पनीर मेकर मागवू, आणि अजूनही किचनसाठी घरासाठी मला काही गोष्टी मागवायच्या होत्या. म्हटलं सगळ्या एकदमच मागवू. तर या सगळ्या वस्तू आल्यावर आहे ना, मला असं वाटलं आता याचाच काहीतरी व्हिडिओ बनवावा. कारण बघा, कुठलंही खेळणं जर आणलं लहान मुलांना की त्यांना कसं कधी एकदा खेळतो असं होतं, तसंच ही किचनची भांडी आणल्यावर मला असं वाटलं यामध्येच काहीतरी बनवून बघावं. म्हणूनच हा खास व्हिडिओ केलेला आहे. तर करायला घेऊया. साधारण 1.5 लिटर म्हशीचं दूध मी गॅसवर तापवायला ठेवलं आहे. दूध तापतंय तोपर्यंत एका छोट्या वाटीमध्ये 1 टेबलस्पून व्हिनेगर घेते आणि यामध्ये थोडं पाणी घालते. आता हे मी दुपारी करते आणि दुपारी आमच्या खिडकीतून खूप ऊन येतं, त्यामुळे ना हे तुम्हाला नीट क्लिअर दिसत नसेल, पण 1 टेबलस्पून व्हिनेगरमध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे. आता दुधाला उकळी आली की यामध्ये आपण जे व्हिनेगर आणि पाण्याचं मिश्रण केलेलं आहे ते हळूहळू घालायचं आणि सतत ढवळत राहायचं. अगदी 5-10 सेकंदातच दूध फाटतं आणि पनीर वेगळं आणि पाणी वेगळं असं होतं. इथे मी व्हिनेगर वापरलेला आहे, पण जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता. तर अगदी पटकन तुम्ही बघितलं का, पनीर आणि पाणी वेगळं झालेलं आहे. आता यातलं पाणी मी काढून घेते. ते मी एक भांडं ठेवलं आहे, त्यावर एक जाळी ठेवली आणि त्यावर पनीर मेकर ठेवते. हे पनीर मेकर स्क्वेअर शेपमध्ये आहे, त्यामुळे आपण बाहेरून पनीर आणतो ना अगदी तसं पनीर होतं. शिवाय याला भरपूर होल दिले आहेत, त्यामुळे यामध्ये आपण पनीर टाकलं की यामधलं एक्स्ट्रा पाणी अगदी व्यवस्थित निघून जातं आणि अगदी कोरडं छान पनीर होतं. दूध फाडून असं घरी पनीर केलं ना की पनीर जास्त छान सॉफ्ट होतं. ताजं असल्यामुळे अजिबात आंबट वगैरे लागत नाही आणि खूप जास्त वेळही लागत नाही. या पनीर मेकरमध्ये ना हे झाकण आहे ते याच्या आत जातं आणि याला कडी दिलेली आहे ना, त्यामुळे अगदी व्यवस्थित ग्रीप येते. यावर काहीतरी असं जड ठेवून दिलं आणि साधारण अर्धा तास ठेवून दिलं की यातलं सगळं पाणी निघून जातं आणि परफेक्ट पनीर बनतं. आपलं पनीर बनतं आहे तोपर्यंत आपण पनीरचा मसाला करून घेऊया. हा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड मी नवीन घेतलेला आहे. माझ्याकडे तसा लाकडाचा चॉपिंग बोर्ड आहे, पण काय व्हायचं, लाकडाचा चॉपिंग बोर्ड कधी धुवून ठेवला आणि ओलसर राहिला की त्याला लगेच थोडंसं फंगस आल्यासारखं वाटायचं. म्हणून मला बरेच दिवसापासून स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड घ्यायचा होता. काउंटर टॉपला किंवा कुठल्याही टेबलाला छान फिट बसतो ना, त्यामुळे अजिबात हलत नाही. कापायलाही त्यामुळे खूप सोपं जातं आणि फक्तच चॉपिंग न करता यावर आपण कणिक भिजवू शकतो, थालीपीठ थापू शकतो, अगदी शंकरपाई लाटू शकतो. शिवाय स्टेनलेस स्टीलचा आहे त्यामुळे अगदी वर्षानुवर्ष टिकेल. शिवाय या चॉपिंग बोर्डच्या डाव्या बाजूला ना एक 12 सेंटीमीटरची स्केलही दिलेली आहे, म्हणजे आपल्याला काही मोजून मापून करायचं असेल तर तसंही करता येऊ शकतं. तर या भाजीसाठीचा मसाला करण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 टोमॅटो घेतले आहेत. थोड्या मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेते, कारण आपल्याला असंही हे मिक्सरमधून नंतर बारीक करून घ्यायचं आहे. मसाला करण्याआधी थोडे काजू मी थोड्या वेळ गरम पाण्यामध्ये भिजत घालते. तर ह्या ज्या बरण्या आहेत ना, त्याही मी आता नवीन मागवलेल्या आहेत. या 800 mlच्या 4 एअरटाईट बरण्यांचा सेट आहे. दिसायला खूप छान आहे. शिवाय त्याला खाली ना अशी एक सी थ्रू विंडो आहे, म्हणजे यामध्ये आपण काय ठेवलं आहे ते आपल्याला लगेच कळतं. काचेच्या बरण्या आहेत आणि याला वरून मेटलचं कवरिंग आहे. ग्रीपही चांगली बसते आणि हाताळायलाही अगदी सोपं जातं. ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवायला एकदम मस्त आहे. थोडं गरम पाणी घातलं आहे आणि 5-7 मिनिट बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण मसाला करायला घेऊया. आज ही पनीरची भाजी मी या नवीन पितळेच्या हंडीमध्ये करणार आहे आणि हे जे ऑइल डिस्पेन्सर ते पण मी नवीन घेतलं आहे. यामधून तेल आपल्याला ओतता पण येतं आणि अगदी थोडं तेल हवं असेल ना तर स्प्रेही करू शकतो. तर या हंडीमध्ये 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि काही खडे मसाले घालते. मसाल्यांमध्ये 1 इंचभर दालचिनी, 4 मिरी, 2 लवंगा आणि 1 हिरवी वेलची घातलेली आहे. आता यामध्ये आपण थोडे मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये जे कांदे कट करून घेतले आहेत ते घालते आणि कांद्याचा थोडा रंग बदलेपर्यंत आपण कांदे परतून घेऊया. हे पितळ एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे, त्यामुळे वर्षानुवर्ष ही हंडी टिकेल. तर 2.3 लिटरची ही पितळेची हंडी आहे. आतून छान कलई केलेला आहे, त्यामुळे अगदी नॉनस्टिकसारखं काम करते. ती दिसायला तर छान आहेच, पण अशा पितळेच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवलं ना की त्याचे पौष्टिक गुणधर्म टिकून राहतात. म्हणूनच मी ही हंडी मागवली आहे.
एखाद मिनिट कांदा परतून झाला की यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1.5 इंच आलं घातलेलं आहे. तर कांद्याचा रंग थोडासा लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया. गॅसची फ्लेम थोडी मोठी केलेली आहे आणि कांद्याचा थोडा रंग बदलेपर्यंत परतत राहूया. तर कांदा लालसर रंगावर परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण जे काजू भिजत टाकले होते ते घालते आणि यासोबत यामध्ये टोमॅटोही घालते. टोमॅटो यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण वाट बघूया. या हंडीवर ना अगदी मस्त डिझाईन कोरलेली आहे आणि ती सेम डिझाईन झाकणावरही आहे. तर साधारण 5-1 मिनिट यावर मी झाकण ठेवलं होतं. टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजलेले आहे. आता ना थोड्या वेळ हे आपण गार होऊ देऊया. मग आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. आपला भाजीसाठीचा मसाला होईपर्यंत इथे आपलं पनीरही तयार झालेलं आहे. पनीरमधलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि पनीर अगदी व्यवस्थित कोरडं झालेलं दिसतंय, तरी सॉफ्ट आहे. आता आपण हे कापून बघूया. तर पनीरचे अगदी व्यवस्थित क्यूब कापता येत आहेत, म्हणजे पनीर अगदी परफेक्ट झालेलं आहे. कधी कधी काय होतं, यात पाणी राहिलं ना की पनीर आपल्याला व्यवस्थित कापता येत नाही. जे पनीर मेकरमध्ये ना अगदी परफेक्ट पनीर झालेलं आहे. पण बाहेरून विकत आणतो ना त्याहीपेक्षा छान पनीर झालेलं आहे. आता हे पनीर मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते. तर हे बॉलसुद्धा मी नवीन घेतलेले आहेत. हा सिरॅमिकच्या 6 बॉलचा सेट आहे आणि गंमत म्हणजे प्रत्येक बॉलवरती अगदी वेगळं वेगळं मस्त डिझाईन आहे. स्नॅक्ससाठी, सूप पिण्यासाठी मस्त बॉल आहेत. तर भाजीची सगळी तयारी झालेली आहे. आता आपण भाजी करायला घेऊया. याच हंडीत मला भाजी करायची होती म्हणून मी हंडी अगदी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. हंडीमध्ये 1 चमचाभर बटर घातलेलं आहे आणि थोडं तेल घालते म्हणजे बटर जळणार नाही. आता यामध्ये आपण कांदा टोमॅटोचं जे वाटण केलेलं आहे ते घालते. यामध्ये काही मसाले घालते. 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे जिरे पावडर घालते. यामध्ये गरम मसाला मी घालत नाही आहे, कारण आपण लवंग, मिरी, दालचिनी, वेलची सगळं आधीच मसाल्याबरोबर वाटलेला आहे. हा मसाला आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून साधारण 10 मिनिट तरी हा मसाला आपण छान परतून घेऊया. मगच या भाजीला खूप छान चव येते. त्यामुळे थोडा पेशन्स ठेवून मसाला छान परतून घ्यायचा. तर साधारण 10 मिनिट हा मसाला मी छान परतून घेतला आहे. मसाल्याचा रंगही बदललेला आहे. आता यामध्ये मी मीठ घालते. मी आधी मीठ घातलेलं नव्हतं, त्यामुळे आत्ता मीठ घालते. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये आपण पनीर घालूया. पनीर मसाल्यामध्ये अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी गरम पाणी घालते. आपल्याला जितकी दाटसर ग्रेव्ही हवी आहे ना त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. थोडं पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचा व्यवस्थित अंदाज येतो. तर मला साधारण इतपत दाटसर ही ग्रेव्ही हवी आहे. आता यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी थोडी हातामध्ये क्रश करून घालते. कसुरी मेथी घातल्यामुळे भाजीला खूप मस्त स्वाद येतो आणि थोडी कोथिंबीर घालते. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यामध्ये मी अगदी थोडी म्हणजे पाव चमचा साखर घालते. थोडीशी साखर घातली ना की टोमॅटोची आंबट चव बॅलन्स होते. तुम्हाला जर नसेल घालायची तर नाही घातली तरी चालू शकतं. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम केलेली आहे. यावर झाकण ठेवते आणि याला एक उकळी येऊ देऊया, म्हणजे पनीरची चव भाजीत छान उतरेल. तर अगदी एखाद मिनिट यावर मी झाकण ठेवलं होतं. भाजीला छान उकळी आलेली आहे. तर इथे मस्त चवीचा पनीर मसाला तयार आहे. तर या पद्धतीने भाजी नक्की करून बघा, खूप छान होते. मी केलेली नवीन वस्तूंची खरेदी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कुठल्या वस्तू आवडल्या तेही सांगा. या सगळ्या वस्तू मी नेस्ट एशियामधून घेतलेल्या आहेत. मी घेतलेल्या नवीन वस्तूंपैकी तुम्हालाही काही वस्तू आवडल्या असतील तर या सगळ्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जरूर चेक करा, म्हणजे तुम्हालाही काही वस्तू घ्यायची असतील तर तुम्ही तिथून घेऊ शकता.